हॅलो नमस्ते, कसे आहात सगळे? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. आज का नाही, आजचा व्हिडिओ हा खूप महत्वाचा आहे. का म्हणजे आपल्याला कित्येक वेळेला आपले आयुष्याचा, जीवनाचा रस्ता उशिरा सापडतो. म्हणजे आपण आज बोलतो म्हणजे आपल्याला सर्व काही येत होतं, आपल्या काही चुका झाल्या असं नाहीये. आपल्या हातनंही चुका झालेल्या आहेत. त्या चुकांमधनं आपण खूप काही आत्मसात केलेलं आहे, आपल्याला कळायला लागलेलं आहे. आता एवढ्या उशिरानं आपल्याला ह्या चुका कळल्या, मग त्याचा उपयोग काय असं म्हणून चालेल का? नाही. प्रत्येकानं स्वतःच्या अनुभवातनं शिकायला पाहिजे असं नाहीये. आता लहान मूल, त्याला विस्तवाला हात लावला की भाजते हे आपल्या सर्वांना माहीत आहे. म्हणजे प्रत्येकानं काही जाऊन विस्तवात हात घातलेला नसतो. त्यामुळे स्वतःचेच एक्सपिरियन्स हवे असं नाहीये. आपण दुसऱ्याचे एक्सपिरियन्स मधनं सुद्धा खूप काही शिकू शकतो. म्हणून मी हा व्हिडिओ करतेय. इथे मी जवळजवळ 15 गोष्टी सांगणार आहे, ज्या कळत न कळत आपल्या हातनं काही चुकत असलं तर आपण योग्य वेळी तर सगळं सावरलं तर आपल्याला बाउन्स बॅक करायला लवकर जमते. पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला आयुष्यात काहीतरी स्वप्न असायला पाहिजे. मी अमुक होणार, मला अमुक बनायचं आहे, मला अमुक करायचं आहे. काहीतरी स्वप्न हे आपल्याला प्रत्येकाला असायला पाहिजे. आणि ही स्वप्न असताना आपल्याला स्वतःवर विश्वास असायला पाहिजे. माझी स्वप्न मी पूर्ण करणार, मी दुसऱ्यावर अवलंबून नाही राहणार. माझं मी ही स्वप्न पूर्ण करू शकतो, माझ्यात एवढी कॅपॅसिटी आहे. म्हणून स्वतःवर विश्वास असायला पाहिजे आणि स्वतःवर प्रेम पण असायला पाहिजे. आणि हे सगळं करत असताना आपल्या प्रत्येकाकडे काहीतरी वीक पॉइंट्स पण असतात. ड्रीम्स असतात, वीक पॉइंट्स पण असतात. इन द सेम वे हे ड्रीम्स तुमचे काय आहे, तुमची इच्छा काय आहे, तुमचं गोल काय आहे, हे काही तुम्ही सगळे जगाला सांगत बसायला पाहिजे असं नाहीये. बिलकुल सांगू नका. तुम्हाला अमुक करायचं आहे, सांगितलं की काय होईल? सारखं लोक विचार, अमुक करणार होतास, झाला काय? सपोज 4 व्हीलर गाडी घ्यायची आहे मनात, तुम्ही बोलून दाखवला, सारखं भेटल्या वेळा 4 व्हीलर गाडी घेतली का असं विचारत असतात. का? म्हणजे प्रत्येकाला तुमचे प्रगतीत आनंद वाटेल असं नाहीये. त्यामुळे अगदी जवळच्यांना सांगा, आई वडील असतील, ज्यांना तुमचे प्रगतीत आणि आनंद होतो, पण बाहेरचे लोकांना सांगत बसू नका तुमची स्वप्न. इन द सेम वे आपले वीक पॉइंट्स पण आपलं मानून सांगत जातात बघा काही लोक. बिलकुल सांगू नका. त्याचा कोण कधी गैरफायदा घेईल सांगता येत नाही. फ्रेंड मे बिकम ए फो. आज तुमचा मित्र आहे तो तुमचा वैरी कधी बनेल सांगता येत नाही. एक्झाम्पल देते. तुम्हाला पाण्याची भीती वाटते, हे तुम्ही दुसरं कोणाला सांगितलं तर, काही मित्र असे असतात बघा, दाखवतात मित्रासारखे, खरे ते तुमचे मित्र नसतात. कुठे पाण्याचे तिथे गेल्या वेळा मुद्दाम तुम्हाला ते पाण्यात उतरायला लावतील आणि काही नको त्या घटना घडतील. त्यामुळे
आपल्याला माहित नसते, आपले मित्र म्हणून वागतात, मैत्रिणी म्हणून वागतात, आपले खरे मित्र कोण आहेत आणि फेक फ्रेंड्स कोण आहेत हे आपल्याला माहित नसते. त्यामुळे आपले वीक पॉइंट्स पण कोणालाही सांगू नका. आणि फॅमिली प्रॉब्लेम्स तरी बाहेरचे लोकांशी बिलकुल शेअर करू नका. शेअर केला की काय होते, त्यांना ती एक कॉमेडी बनतीये. त्यामुळे काही फॅमिली प्रॉब्लेम्स असले तरी आपल्या आपण ते सॉल्व्ह करायचे, तर लोकाला सांगत बसायचं नाही. का म्हणजे तुम्ही ते प्रॉब्लेम्स इतरांना सांगितलेत की त्यातनं बरे तुम्हाला प्रॉब्लेम निर्माण होतील नंतर. आणि आपल्या जे काही चांगलं आहे, मी काही दानधर्म केला, कोणाला मदत केली, हे पण सांगत बसायचं नाही. तुम्ही सांगितलं की बाकीचे काय म्हणा, काय स्वतःचा वाजवतो, स्वतःचं सांगत बसलाय म्हणतील. त्यामुळे कोणालाही सांगू नका. आपले ते एक म्हण आहे बघा, उजव्या हाताने केलेली मदत डाव्या हाताला सुद्धा कळू नये. त्यामुळे तुम्हाला बरं वाटते ना, जे काही तुम्हाला करायचं आहे तर तुम्ही करा, पण त्याची पब्लिसिटी बिलकुल नको आहे. आणि स्वतःचं फायनान्शियल स्टेटस हे पण शेअर करत बसू नका. माझ्याकडे एवढे पैसे आहेत, एवढी प्रॉपर्टी आहे, अमुक आहे, किंवा काही नसलं तरी व्हॉट एव्हर इट इज. एक म्हणजे तुमच्याकडे असलं की नसलेले लोक सारखं मागायला लागतील. तुमच्याकडे काही नाही हे तुम्ही सांगितलं तर तुम्हाला सगळे बाजूला ठेवतात. त्याला काय उपयोग, त्याच्याकडे काही पैसे नाही, काही नाही, गरीब आहे, भिकारी आहे तो म्हणतील. त्यामुळे काही तुमची फायनान्शियल स्टेटस असू देत, हे बाहेरचे लोकांना सांगत बसू नका. आणि एस्पेशली आपले पार्टनरचा, हस्बंड असेल, वाईफ असू दे, काही तुमचे मध्ये काही प्रॉब्लेम असले, काही भांडणं असली ती बाहेर सांगू नका. सपोज नवरा माझी काळजी घेत नाही, माझ्यावर प्रेम करत नाही, अमुक नाही, किंवा बायको मला विचार, व्हॉट एव्हर इट इज, त्याचा तिसरा गैरफायदा घेतो, हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यामुळे तुमचं तुम्ही दोघं बसून तुमचे काय प्रॉब्लेम्स आहेत ते मिटवा. त्याला ते तिसरेला एंट्री देऊ नका. फ्युचर प्लॅन्स, मला अमुक करायचं आहे, तमुक करायचं आहे, हे पण कोणालाही सांगत बसू नका. तुमचं जवळ असू देत, त्याच्यासाठी तुम्ही सारखं मागे लागा आणि तर पूर्ण करा. पण तर पूर्ण व्हायचे आधी सांगू नका. लेट युअर वर्क टेल व्हॉट इट इज. आणि इवन आपले पर्सनल काही पेन असेल, प्रॉब्लेम असेल, हे पण काही सांगत हो. कोणी काही करत नसते. आपले प्रॉब्लेम्स आपल्याला सॉल्व्ह करावे लागतात. उलट तर एक मजेचा, कॉमेडीचा विषय बनतो बाकीचे ना. आपले स्पिरिच्युअल बिलीफ सुद्धा, आपला कोणावर विश्वास आहे हे पण सांगितलं की हे बघा, समोरच्याला तुम्ही म्हणतात ते व्यक्तीवर विश्वास असेल असं नाही. हे काय भंप काय, सगळं खोटं आहे तर सगळं असं म्हणेल आणि त्याच्यामुळे वादविवाद होतील. त्यामुळे आपले स्पिरिच्युअल बिलीफ सुद्धा शक्यतो आपल्याकडे ठेवायचे. आणि आपल्याला काही आपल्याकडे आर्ट असलं, दुसऱ्याशी कसं शेअर करायचं, हे करायचं, हे पण जास्त काही एक्सप्लेन नाही. ते तो आला की तोच बोलत असतो. अमुक एखाद्याला तो माणूस आला का नाही त्याविषयी बोलत असतो, असं होते. त्यामुळे तो बोलू नका. आणि पास्ट मिस्टेक, जे काही आपल्या चुका घडलेल्या आहेत
ह्याच्यावर जास्त विचार करू नका, कोणालाही सांगत बसू नका. त्या चुकांमधनं आपण स्वतः शिकायचं, पण लोकाला नाही सांगायचं. स्वतः शिका तुम्ही त्यातनं, बट डोंट टेल इट टू अदर्स. आपण सांगितलं की काय होते, पुढे तुम्ही मोठी व्यक्ती बनला तरी तुम्ही ती सांगितलेली गोष्ट असते का नाही, लहानपणी का नाही ते असं केला होता, काय आहे तो, असं होते. तुमचे हेल्थ रिपोर्ट काही असेल, डोंट शेअर इट विथ अदर्स. तुमचं तुम्ही औषध पाणी करा, काहीही करा, बट कीप ऑन. काही लोकांना सारखं सांगत बसायची सवय असते बघा. अहो मला हे होते, पाय दुखतात, कंबर दुखते, चेष्टेचा विषय होतो तो, त्यामुळे बिलकुल सांगू नका. फॉर एक्झाम्पल, कधी मेंटल डिप्रेशन आलेलं, आपल्याकडे डिप्रेशन म्हणजे त्याला वेडेपणा म्हणूनच धरला जातो. वेड लागला होता असं म्हणतील, डिप्रेशन आलं होतं म्हणून, तो मेंटल आहे म्हणतील. त्यामुळे ह्या गोष्टी बिलकुल शेअर करू नका. तुमचा काही सक्सेस फॉर्म्युला असला, हे सुद्धा सांगत बसू नका. तुमचे रियल इमोशन्स हे बॅलन्स्ड ठेवा. एकदम राग, एकदम रडू, हे सगळं लेट इट बी बॅलन्स्ड. आणि आपली लॉंग टर्मची स्ट्रॅटेजी काही असेल, मला पुढे अमुक करायचं आहे, तमुक करायचं आहे, काही असू दे, तुमचा तुम्ही ठरवलेला, त्याच्याप्रमाणे पुढे जात जावा. पण तर सगळं जग जाहीर करायला पाहिजे असं काहीही नाही. आज मी ह्या सगळ्या गोष्टी का शेअर केल्या म्हणजे कित्येक वेळेला का नाही, आपण दुसऱ्याचे चुकांमधनं सुद्धा आपण सुधारू शकतो. म्हणून मी जनरली आपण ह्युमन बीइंग्स ज्या चुका करतो त्या शेअर केलेल्या आहेत. तुम्ही कधी अशी एका चूक केली आहे आणि त्याच्यामुळे खूप मोठं तुमचं नुकसान झाले असं असलं तर शेअर करा, म्हणजे आपण सर्व त्यातनं बरंच काही मिळू. हॅव ए गुड डे.